विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रात तुमचे खूप खूप स्वागत. बघा, या द्वितीय सत्रात आपल्याला मौर्यकालीन भारत या प्रकरणापासून सुरुवात करायची आहे. मौर्यकालीन भारत याचाच अर्थ मौर्य साम्राज्याची भारतावर स्थापना झाल्यानंतर भारताची कशी स्थिती होती किंवा कशी भौगोलिक त्याचबरोबर राजकीय परिस्थिती जाणून घ्यायची आपल्याला आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भाग शिकायचा आहे. त्याचबरोबर मौर्य साम्राज्याची स्थापना हा पण एक महत्त्वाचा घटक आपल्याला शिकायचा आहे. या अगोदर आपण फक्त एक मागच्या इतिहासावर एक झलक टाकूया की 6व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये परिस्थिती कशी होती. तर सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. असा विस्तार या सायरसच्या साम्राज्याचा होता. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची ही माहिती आपल्याला मिळते. अशा प्रकारे हळूहळू भारतात शिरकाव त्याचा झाला. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. इराण हा आपला शेजारी असलेला सीमेला लागून असलेला देश होता आणि त्यामुळे आपले राजकीय संबंध इराणशी जवळचे होते. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढीस लागली. इराणमधून येणारे पायी प्रवासी त्याचबरोबर येणारा काही माल, विक्रीसाठी येणारा माल हा व्यापारासाठी भारतात येऊ लागला. काही कलांचे देवाणघेवाण, आपल्या कला आपल्या लोकांमार्फत तिथं काही पोचल्या आणि तिकडच्या कला आपल्याकडे आल्या. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एक प्रकारचे चलन लागू केले होते. खाली तुम्हाला एक चित्र दिसतंय. हे दारिक नावाचं त्याचं चलनाचं मुद्रा आहे. चलन म्हणजेच काय तर नाणे. एक मुद्रा त्याने अशी दारिक नावाची तयार केली होती. यामुळे व्यापार करणे सोपे झाले, कारण वस्तुविनिमय पद्धत योग्य नाही. जर परकीय राज्याशी आपल्याला व्यवहार करायचा असेल तर आपलं चलन स्वतःचं असायला हवं. आपल्या देशाचे सुद्धा चलन आहे, तुम्हाला माहिती आहे, रुपया हे आपलं चलन आहे आणि ते आपण सगळेजण परिचित आहोत. तर तसंच चलन त्या काळात सुद्धा दारिक नावाचं या दारियुश नावाच्या राजाने तयार करून घेतलं होतं. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. आजच्या काळात जर पाहिलं तर पर्सिपोलिस हे ठिकाण सध्याच्या इराण या देशामध्ये आहे आणि इराण हा आपला शेजारी देश होता. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, ग्रीक सम्राट सिकंदराची भारतावर स्वारी झाली आणि त्यानंतर सगळे राजकीय उलथापालथ भारतातली झाली. हळूहळू हे राजकीय बदल होत होते. आता हा ग्रीक सम्राट अलेक्झांडर सिकंदर हा कोण होता तर त्याची माहिती आपण जाणून घेऊ. हा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. वायव्य प्रदेश हा कुठे आहे तर तुम्ही जर नकाशा पाहिला तर वायव्य प्रदेश बघा, सिंधू नदीच्या जवळ असलेला प्रदेश. सिंधू नदी दिसते ना या नकाशामध्ये. नकाशा ऑब्झर्वेशन करा, पेज नंबर 32 वरचा बघा. या नकाशामध्ये सिंधू नदी तिची सीमा दिसते तुम्हाला. तर या सिंधू नदीच्या सीमा ओलांडून तो तक्षशिलेला आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी विरोध केला, त्याच्याशी लढा दिला, पण तरीही तो पंजाबपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला, कारण त्याची सैनिक हे अफाट होतं, सामर्थ्य अफाट होतं, त्याचबरोबर युद्धकला पण त्याची खूप होती आणि अशा या स्वारी करत करत तो पंजाबपर्यंत पोहोचला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, कारण स्थानिक लोकांचा विरोध, त्याचबरोबर सतत युद्ध आणि त्यांना आलेला थकवा यामुळे त्याचे सैनिक हे कंटाळलेले होते. त्यांना मायदेशी जाण्याचे बेत लागले होते. मायदेशी म्हणजे परत आपल्या प्रदेशात जाण्याचे, ग्रीकमध्ये जाण्यासाठी ते खूप त्याच्याशी मागे लागलेले होते किंवा त्याला युद्धाला विरोध करायचे. पण हा सिकंदर कोणाच्याही बोलण्यात किंवा कोणाच्याही विनंतीला मान देत नव्हता. त्यांनी शेवटी त्या सैनिकांनी त्याच्याविरुद्धच बंड पुकारलं, म्हणजे त्याच्याविरुद्धच त्याचे सैनिक गेले.
सिकंदराला माघार शेवटी घ्यावीच लागली आणि भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. काही आपल्या अधिकाऱ्यांना त्याने इथं सोडलं, या प्रदेशावर तुम्ही लक्ष ठेवा, आणि परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना सत्रप असे म्हटले जाते. सत्रप म्हणजेच काय, तर भारतातील जिंकलेल्या प्रदेशांवर व्यवस्थेसाठी त्यांनी काही ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्या अधिकारी म्हणजेच सत्रप. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत परदेशात आपल्या मायदेशी जाण्याच्या अगोदरच बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. आज जर बघितलं आपण तर हे स्थळ इराकमध्ये, म्हणजे तो आपल्या मायदेशी ग्रीक साम्राज्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकला नाही. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आता सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि इतर जग यांचा व्यापार वाढला, जवळचे संबंध वाढले आणि भारताला सुद्धा या परकीय आक्रमणापासून काही शिकायला मिळाले. व्यापार वाढीला चालना मिळाली. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. ग्रीक लोकांची असलेली मूर्तिकला, त्यांच्या मूर्तीचा जो प्रभाव होता, तसेच मूर्त्या आपल्या देशात सुद्धा आता हळूहळू बनवायला सुरुवात होत होती. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. गांधार ही कलाशैली ज्या कलाप्रेमींना बऱ्याचशा माहिती आहे, ती कलाशैली या ग्रीक लोकांमुळेच नावलौकिकाला आली. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र असायचे, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. आता तुम्हाला समोर नाण्याचं चित्र दिसतंय बघा, सिकंदराचे चांदीचे नाणे. हे जे चित्र आहे, तर या चांदीच्या नाण्यावर तुम्हाला काय दिसतंय? सिकंदराचे चांदीचे नाणे. यामध्ये एका बाजूला तुम्हाला सिकंदराचे चित्र दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला त्याचे देवदेवतेंचं चित्र आहे. अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास हळूहळू सुरुवात केली आणि हे चलन म्हणून अशा प्रकारचे नाणे पाडावे, हे आपल्याला एक कला आपल्याला आत्मसात करता आली. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे मौर्य साम्राज्य. आपल्या देशात मौर्य साम्राज्याची स्थापना कधी झाली आणि एक नावलौकिकाला आलेले एक भारतातील बलाढ्य असे साम्राज्य म्हणजेच मौर्य साम्राज्य होते, त्याची माहिती जाणून घेऊ. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता चंद्रगुप्त मौर्य. तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य ही माहिती दिसते. तर चंद्रगुप्त मौर्य हा कोण होता बघा. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळलेले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन 325 मध्ये मगधवर स्वतःची सत्ता स्थापन केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र हा प्रदेश सुद्धा जिंकून घेतला आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तर सिकंदराने काही अधिकारी नेमणूक करून ठेवले होते ग्रीकमधील, आणि तो प्रदेश त्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेला होता सांभाळण्यासाठी. पण कालांतराने काय झालं, सिकंदर मृत्यू पावला आणि जाता जाताच तो बॅबिलोन इथं त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे जे अधिकारी नेमलेले होते ते एकमेकांच्या सत्तेसाठी लढाया करायला लागले आणि एकमेकांशी ते युद्ध सुरू असतानाच याचा फायदा सिकंदराच्या सेनापती होता सेल्युलस निकेटर याने सुद्धा घेतला. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. बघा, हा सेल्युकस निकेटर याने परत भारतावर आक्रमण करण्याचा प्लॅन आखला किंवा बेत आखला की ठीक आहे, सिकंदर तर परत जात होते, ते मृत्यू पावले, पण आता माझ्या हातात तर देश आहे, मी परत ताबा मिळवू शकतो. म्हणून त्याने वायव्य भारतावर आणि पंजाबवर आक्रमणाच्या कुरबुऱ्या सुरू केल्या. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. आता चंद्रगुप्त मौर्य कोण होता मी आधीच सांगितलं, तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक. कारण का, तर मगधचा राजा धनानंद याला लोक कंटाळले होते, त्यांनी विरोध केला, त्याचा पाडाव करायला सुरुवात केली. त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य नावाच्या एक शूर आणि बलाढ्य अशा सरदाराने त्या मगधवर स्वारी केली आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. आता या चंद्रगुप्त मौर्याने या सेल्युकस निकेटरचा सुद्धा पराभव केला.
सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश जे सिकंदराच्या ताब्यात होते ते प्रदेश पुन्हा मौर्य चंद्रगुप्ताने ताब्यात घेतले, आपल्या प्रदेशाला मिळवले आणि साम्राज्य विस्तार केला. अशा प्रकारे काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश मौर्य साम्राज्याला जोडले गेले आणि मौर्य साम्राज्य एक विस्तृत स्वरूपात साम्राज्य आता हळूहळू व्हायला सुरुवात झाली होती. आता तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये बघा विशाखा दत्त या संस्कृत नाटकाचा ओळख तुम्हाला पुढे ज्यावेळेस तुम्ही संस्कृत शिकाल त्यावेळेस लक्षात येईल. तर विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. एक गोष्टीच्या स्वरूपात मुद्रा राक्षस नावाचं नाटक तुम्ही वाचून पहा, मराठीत वाचून पहा भले. तर त्यामध्ये तुम्हाला मुद्रा राक्षसामध्ये चंद्रगुप्त मौर्याची ही घटना की त्याने कशा प्रकारे धनानंदाचा पाडाव केला आणि मौर्य साम्राज्याचा विस्तार केला हे सगळं अभ्यासायला मिळू शकतं. एक प्रकारचा इतिहासाचा अभ्यास तुम्हाला, प्राचीन इतिहासाचा अभ्यास तुम्हाला होऊ शकतो. आणि हा इतिहास तर कोणाचा आहे? चंद्रगुप्त मौर्याचा. चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच तुम्हाला पुढे सम्राट अशोकाचाही अभ्यास करायचा आहे, जे आपल्या देशाला त्याच्यामुळे खूप मोठे नावलौकिक मिळालेले होते. या कथानकात आर्य चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानाचे विशेष महत्त्व आहे की आर्य चाणक्य यांनी कशी मदत केली. अशा प्रकारे ही माहिती तुम्ही जाणून घेऊ शकतात नेटवर. तर चंद्रगुप्त मौर्य याची माहिती आपण घेत होतो. याने काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. मॅगेस्थिनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात तो राहिला. कारण का? तर चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव केला होता आणि तो प्रदेश साम्राज्याला जोडला होता. मग त्याच्या दरबारात असलेला राजदूत कोण होता? मॅगेस्थिनीस. हा राजदूत साहजिकच पराभव झाल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याला येऊन मिळाला. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. तर हे वर्णन कोणी लिहिलेलं आहे? सेल्युकस निकेटरच्या राजदूताने, मॅगेस्थिनीसने. आणि त्या इंडिका नावाच्या ग्रंथात त्याने चंद्रगुप्त मौर्याचे वर्णन, त्याचबरोबर मौर्यकालीन भारताचे वर्णन केलेले आहे. राजकीय परिस्थिती वर्णन केलेली आहे. तुम्ही ती एकंदरीत नेटवर सर्च करून मिळवू शकतात. अशा प्रकारे गुजरात राज्यातील जुनागडजवळ चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे. ते सुद्धा तुम्हाला त्याचाही इतिहास अभ्यासाला मिळू शकतो. असा उल्लेख एका शिलालेखात आलेला आहे. असा हा चंद्रगुप्त मौर्य याची माहिती आपण आता घेतलेली आहे. ती तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि एकदा जाणून घ्या. ओके, बाय.